कीर्तन चांग होय अंग हरी रूप प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव एक देशी जीवकळा हा सकळा सोयरा प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव तुका म्हणे उरला देव गेला भेव त्या काळी प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव समचरण सरोजम चंद्रनीलांबुदाभं जगननिहित पानिमंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंचनेत्रं सदयधवलासं विठ्ठलं चिंतयामि पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझी पाया 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 कलावज्ञ जीवोद्धरा रथावतारं कलंकंक तेजोदिका मोदी वक्त्रं खलानीशवादापणोदार्हदक्षं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं शराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजीयोगिराजम् तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम् संपद धनं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं शरदिद्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणीं वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे किलिया स्मरण हो या सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारोनी अद विठ्ठल 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 गाडी वाजवा माय बाप
चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव. अधिष्ठान दैवत भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा स्वरूप शिवचिदंबर स्वामी बाबांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो. मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज, स्वानंद सुख निवासी नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज, स्वानंद सुख निवासी नित्यस्मरणीय सद्गुरू दास राजाराम बाबा महाराज, माऊली श्रीमंत श्री ज्ञानोबाराया, जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया, राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज, श्री समर्थ सद्गुरू किसनगिरीजी बाबा, स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरू जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, उपस्थित सर्व कीर्तनकार प्रवचनकार, आमचे सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी, टाळकरी भजनी मंडळ, सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहातील सर्व टाळकरी, सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल आजच्या चिंतन सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा कीर्तन भक्तीचं महात्म्य प्रतिपादित करणारा गोड असा चिंतनीय अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल बोला कुंडलिका वरदा ज्ञानदेवा शिवचिदंबर स्वामी महाराज की, सद्गुरू राजाराम बाबा की, सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू नारायण गिरीजी महाराज की, गंगा गोदावरी माता की. अभंगाचा सरळ आणि सोपा भावार्थ आपल्या समोर ठेवतो. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगाद्वारा कीर्तन भक्तीचं महात्म्य प्रतिपादित करतात. या विश्वातील कीर्तन भक्ती ही सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. आमच्या जीवनावर पहिला परिणाम होतो. आमचं पूर्ण जीवन हरिरूप होतं. पहिल्या चरणाचा भाव, प्रपंचातील देहभावाचा आम्हाला विसर पडतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा भाव, भगवान परमात्मा आमच्या सगळ्यात जवळचे स्वैरी आहेत याची जाणीव होते. अभंगाच्या तिसऱ्या चरणाचा भाव, पहिल्या श्वासापासून ते समारोपापर्यंत जी काळाची भीती आहे ती काळाची भीती कीर्तन भक्तीमुळे नाहीशी होते. अभंगाच्या चौथ्या चरणाचा भाव, विठ्ठल गाडी वाजवा मायबाप, सर्वांनी भजन करा मायबाप. बोला 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 कुंडली गबरला श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. पवित्र भूमी श्री क्षेत्र बाभुळगाव गंगा, आपणा सर्वांचे श्रद्धास्थान श्री चिदंबर महास्वामी बाबा, संत श्रेष्ठ राजाराम महाराज, सद्गुरू योगीराज लक्ष्मणगिरीजी बाबा, योगीराज सद्गुरू द्वारकादासजी महाराज, योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज, सद्गुरू अंबेगड महाराज, स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय श्री गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या वास्तव्याने आपणा सर्वांचे श्रद्धास्थान महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेटसरला या महात्म्यांच्या पदस्पर्शानं आपणा सर्वांचे श्रद्धास्थान गुरुवर्य स्वामी रामानंदगिरीजी महाराज या महात्म्यांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या या पवित्र भूमीमध्ये संत श्रेष्ठ दास राजाराम महाराज यांचा
256वा जन्मोत्सव आणि त्यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, सद्गुरु चिदंबर महाचरित्र पारायण सोहळा आज या उत्सवाचा तिसरा दिवस आहे. व्यासपीठ नेतृत्व हरिभक्तीपरायण केशवजी महाराज शिंदे, हरिभक्तीपरायण नर्मदापुरीजी महाराज, हरिभक्तीपरायण रामदासजी लोंढे आणि आदरणीय हरिभक्तीपरायण पूजनीय कैलासजी अप्पा दास राजाराम बाबांचे 7वे वंशज अप्पांच्या मार्गदर्शनाने तसेच हरिभक्तीपरायण दीक्षित गुरुजी यांच्याही उपस्थितीमध्ये मार्गदर्शनाने संपन्न होणारा हा भव्य दिव्य जन्मोत्सव, हरिभक्तीपरायण पूजनीय महाराजांचं नाव शुभमजी महाराजांच्याही सुंदर मार्गदर्शनाने संपन्न होणारा हा भव्य दिव्य महोत्सव आज तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा सद्गुरू राजाराम बाबांच्या सेवेचा योग आला. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांची कृपा, सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांची कृपा, महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी बाबांची कृपा आणि श्री गुरु रामगिरीजी बाबांच्या पायाचा सेवक तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा आलेला हा योग, माझे जिवलग मित्र महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, आपल्या परिसराचं वैभव आणि आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचे मार्गदर्शक, हरिभक्तीपरायण संगीतरत्न, माझ्यावर भावासारखं प्रेम करणारं व्यक्तिमत्व अमोलजी महाराज गाडे यांनी ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचवली आहे. त्याचबरोबर हरिभक्तीपरायण भागवताचार्य, संत चरित्र कथाकार, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आमचे मोठे बंधुराज उत्तमजी महाराज गाडे, या दोघांच्या प्रेमास्तव आजच्या सेवेचा आलेला हा योग आहे. चिदंबर महास्वामी बाबांची सेवा ही भाग्यानं घडते. ज्याची पुण्याई असेल त्याला ही सेवा करता येते. या धर्ममंडपामध्ये उपस्थित राहण्याकरता सुद्धा पुण्याई लागते. आपण बहुसंख्येनं दररोज उपस्थित आहात. गेली अनेक वर्षे झालेत आपण या उत्सवाला हजर राहतात. हा आपला पुण्याईचा भाग आहे. कारण प्रपंचातली कामं ही आपण सक्तीनं करत असतो आणि परमार्थातली सेवा ही स्वेच्छेनं होत असते. या धर्ममंडपामध्ये तीच मंडळी येतील जी भगवंताच्या कृपेस पात्र ठरतील. भगवंताची कृपा ज्याच्यावरती असणार आहेत, गुरुवर्य बाबांची कृपा ज्याच्यावरती असणार आहेत, तो या धर्ममंडपामध्ये उपस्थित राहणार. हे सगळं भगवंताचं नियोजन असतं. म्हणून आयोजनामध्ये नियोजनामध्ये असणाऱ्या सर्व सन्माननीय तरुण मित्रमंडळींना मी वंदन करतो. सप्ताह म्हटलं की तरुणांचा सहभाग हा खूप मोठा असतो आणि सप्ताहाची भव्यता ही तरुणांच्या परिश्रमावर आधारित असते. आपल्या बाभुळगाव गंगा येथील सर्व तरुण मित्रांनी दरवर्षी या सप्ताहाला 7 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, महिनाभर परिश्रम करण्याचा संकल्प केलेला आहे. म्हणून हा भव्य आणि दिव्य सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. माझ्या सर्व तरुण मित्रांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा, जोरात जोरात जोरात. देवस्थानमध्ये सेवा करणारी सर्व तरुण मित्रमंडळींना मी अंतःकरणापासून वंदन करतो. सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेत आपण जन्माला आलो. या परंपरेचं घोषवाक्य आहे, लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता और डुबने को अभिमान. पहिले हरिनाम, दुसरं अन्नदान, तिसरी लीनता आणि चौथं अभिमान नको. या परंपरेशी आपण श्रद्धेने जोडलेली मंडळी आहोत. सप्ताहामध्ये आपण श्रद्धेनं सेवा करतात. गुरुवर्य राजाराम बाबांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. भगवान परमात्मा चिदंबर महास्वामी बाबांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. म्हणून या सप्ताहामध्ये उपस्थित असणारी सर्व टाळकरी महाराज मंडळी, त्यामध्ये विशेषत्वानं आज ज्यांची उपस्थिती आहे, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, महाराष्ट्राचा लाडका आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ते आपल्या परिसराचं भूषण, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य
हरिभक्तीपरायण संगीतरत्न शुभमजी महाराज बनकर महाराजांचं आपण टाळी वाजवून स्वागत करूया. त्यांनी आपल्या सप्ताहाला आज भेट दिली आहे. शुभमजी महाराजांचं स्वागत आहे. त्याचबरोबर युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण आमचे जिवलग मित्र गणेशजी महाराज मोरे उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण संगीतरत्न युवा कीर्तनकार अमोलजी महाराज गाडी स्वतः टाळ घेऊन उभे आहेत. मी तर त्यांना बोललो होतो आपण बसले तरी चालेल, परंतु एका लहान्या भावाचं कौतुक पाहण्याकरता मोठ्या भावानं काळजी घेतली पाहिजे म्हणून ते तत्परतेनं उभे आहेत. अमोलजी महाराजांना सुद्धा वंदन आहे. आपल्या गाडी परिवाराचं पंचकृषीचं वैभव संगीतरत्न हरिभक्तीपरायण आदित्यजी महाराज गाडी, हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज घंगाळे, हरिभक्तीपरायण बाळासाहेबजी महाराज ठोंबरे, बाळासाहेबजी महाराज लोखंडे. त्याचबरोबर पंचपदीचं विना भजन ज्यांनी प्रारंभ केलं ते आपल्या बेटाच्या कन्या हरिभक्तीपरायण नारायणी महाराज, त्यांचे पूज्य पिताश्री स्वतः चोपदार आहेत सुनील भाऊ, त्यांना सुद्धा वंदन. ध्येयपूर्ती वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळी, आमच्या सर्व बहिणी उपस्थित आहेत. काकासाहेबजी महाराज गाडे आहेत, सुनील आबा उपस्थित आहेत. या बाजूने आमचे दिगंबर दादा थिटे आहेत. बेटामध्ये ज्यांनी गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांची अतिशय श्रद्धेनं सेवा केली श्री हरिभक्तीपरायण आमचे मोठे बंधुराज राजेंद्रजी महाराज लोखंडे उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण अनर्थी महाराज उपस्थित आहेत. उपस्थित सर्व मंडळी मृदंगरत्न हरिभक्तीपरायण प्रशांतजी महाराज आहेत. सुंदर साऊंड सिस्टीम रवींद्र भाऊ चौधरी पोहेगावकर, अतिशय गोड साऊंड आहे. महाराष्ट्रामध्ये नावाजलेला साऊंड कुणाचा असेल तर तो आमच्या सगळ्यांचा लाडका रवींद्र भाऊ चौधरींचा साऊंड आहे. त्यांच्याकरताही जोरदार टाळी वाजवा एकदा जोरात. साऊंड सिस्टीम ऑपरेटर मंडळी बरेच उपस्थित आहेत. आमचे सागरदादा दातीर आहेत. त्याचबरोबर आमचे मोरे दादासुद्धा उपस्थित झालेले आहेत. तुषारदादा मोरे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्वजण मला वंदनीय आहात. वैजापूर तालुका पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आदरणीय विनायक आबा उपस्थित आहेत. विनायक बाबांना सुद्धा वंदन आहेत. आमचे मोठे बंधुराज दत्तात्रय भाऊ गाडी पाटील आहेत. अनिल भाऊ गाडी पाटील आहेत. आमचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण कारभारी दादा गाडी पाटील आहेत. हरिभक्तीपरायण सावंत मामा आहेत. सतीश भाऊ आहेत. प्रमोददादा सिंगर हे बोजड्यावरनं उपस्थित झालेत. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारं व्यक्तिमहत्त्व आहेत. मी आपल्या सगळ्यांना अंतःकरणापासून श्रद्धेनं वंदन करतो. माझा कीर्तनकारचे सर्व संचालक उमेशदादा भोसारे पाटील दादांना सुद्धा मी वंदन करतो. उपस्थित सर्व माझ्या माता बहिणी, आमच्या निमगाव खैरीवरनं माझ्या बहिणी उपस्थित आहेत. वैशालीताई, हर्षालीताई आपल्याला सुद्धा वंदने. बरं, आपण सर्वजण मला वंदनीय आहात. आपल्या सगळ्यांना मी अंतःकरणापासून वंदन करतो आणि चिंतन सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पाया वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, हरिभक्तीपरायण केशवजी महाराज शिंदे उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण गुरुजी दीक्षित गुरुजी बसलेले आहेत. पूजनीय कैलासजी आप्पा आहेत. ही महात्मे बसलेत कीर्तनामध्ये. आज माझं भाग्य आहे, कारण आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आज या निमित्ताने मला मिळणार आहेत. आणि आज श्री संत सद्गुरू दास राजाराम बाबांचा प्रगट दिन आहे. आज या मृत्यूलोकामध्ये श्री संत सद्गुरू दास राजाराम बाबा अवतरित झाले. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या रूपानं श्री संत सद्गुरू दास राजाराम बाबा अवतरित झाले.
जगद्गुरूंचं अपूर्ण राहिलेलं कार्य पूर्णत्वाला नेण्याकरता सद्गुरू दास राजाराम बाबा अवतारित झालेत. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा परमार्थ हा 4 युगांचा आहे. करत त्रेत द्वापार कली 4 युगामध्ये माझ्या जगद्गुरूंनी भजन केलं. तुमचा माझा परमार्थ फक्त 1 जन्माचा आहे आणि जगद्गुरूंचा परमार्थ 4 युगांचा आहे. कृतयुगामध्ये प्रल्हादजींच्या रूपानं भजन केलं, त्रेतायुगामध्ये अंगदजींच्या रूपानं भजन केलं, द्वापार युगामध्ये उद्धवजींच्या रूपानं भजन केलं आणि कलियुगामध्ये संत शिरोमणी नामदेवरायांच्या रूपानं आणि त्यांनी स्वतः म्हणजे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि दास राजाराम बाबांनी भजन केलं. तेव्हा होतो तुकाराम, तेव्हा होतो तुकाराम, आता झालो राजाराम, आता झालो राजाराम. टाळी वाजवा महाराजांकरता जोरात 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 जोरात. तेव्हा हो तो तुकाराम, आता झालो राजा राम, आता झालो राजा राम, राजा राम, राजा राम. आज राजाराम बाबांचाच प्रगट दिन आहे. बस त्यांचं भजन केलं की आपल्याला देवाच्या भजना इतकंच पुण्य मिळणार आहे. विठ्ठला 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 भजनामध्ये एवढे सामर्थ्य आहे, एवढी ताकद आहे की या जगातील सगळ्यात पवित्र साधना ही भजन साधना आहे, नामसाधना आहे. मी जेव्हा जेव्हा आप्पांना भेटलो त्यावेळी आप्पांच्या मुखात सारखा चिदंबरा चिदंबरा जप चालू असतो. त्या माध्यमातून आपल्या वाणीमध्ये सामर्थ्य येतं. नामस्मरणामध्ये एवढं सामर्थ्य आहे की तुम्ही सलग 12 वर्ष भजन केलं ना तर 12 वर्षानंतर तुमच्या ज्या इच्छा असतील ते भगवान परमात्मा पूर्ण करतात. वाणीमध्ये तेवढी ताकद आहे, तेवढं सामर्थ्य आहे. तुम्ही सलग 12 वर्ष खरं बोला. वाक्य फार छान आहे, लक्षपूर्वक ऐका. तुम्ही सलग 12 वर्ष खरं बोला. 12 वर्षानंतर तुम्ही जे बोलाल ते खरं होईल. विठ्ठला 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 विठ्ठला. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचं भजन घडलं. जगद्गुरू तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येथून या. जगद्गुरू ज्या गावात जातील ते गाव भजन करायला लागायचं. जगद्गुरू ज्या माणसांमध्ये जातील ते सगळे माणसं भजन करायला लागायचे. ओळख असो अथवा नसो, फक्त जगद्गुरूंना पाहिलं
की लगेच ती मंडळी आपोआप भजनाला लागायची. माणसं भजन करतील विनायक बाबा यात नवल नाही, झाडं सुद्धा भजन करायचे, वेली भजन करायच्या. माझ्या जगद्गुरूंच्या बरोबर वृक्ष बोलायचे. जरी जगद्गुरू भजन करत करत चाललेत ना, तर चालता चालता त्या वृक्षाकडे दुर्लक्ष झालं की तो वृक्ष बोलायचा, बाबा अहो रामकृष्ण हरी बाबा. आपल्याबरोबर झाडं बोलले कधी? आपल्याबरोबर कधी कधी माणसं बोलत नाही, जवळून गेले तरी झाडांचं काही घेऊन बसले. काम असेल तर फार जवळून बोलतील, काम संपलं की जवळून गेले. माणसं बोलत नाही तर झाडं. जगद्गुरूंच्या बरोबर वृक्ष बोलायचे. त्याचं कारण भजन. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही कोण दोष अंगायती. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. पक्षी सुस्वरे आळवी ती, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. आकाश मंडप पृथ्वी आसन, आकाश मंडप पृथ्वी आसन. रमिते ते मना क्रीडा करी, तुका म्हणे होय मनाशी संवाद. आपलाची वाद आपणाची, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वृक्ष बोलायचे, वेली बोलायच्या, पशु बोलायचे, पक्षी बोलायचे. नुसते बोलायचे नाही, पक्षी ही सुस्वरे आळविती. बेसुरे नाही, पक्षी ही सुस्वरे. म्हणजे जो स्वर माझ्या जगद्गुरूंचा असेल त्या स्वरामध्ये आळवायचे पक्षी. जो राग चालू असेल त्या रागात गायचे. बघा काही ताकद आहेत. या महात्म्यांनी भजन केलं. गुरुवर्य नित्य स्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांची गाडी ज्या गावात येईल, फक्त गाडीने गावात प्रवेश करू द्या, टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता त्या गावामध्ये असायची. हो, महाराजांची गाडी यायच्या अगोदर राजेंद्र महाराज सांगते, बरीच मंडळी आजूबाजूला उभे असायचे, पण एकदा का गाडी मारुतरायाच्या मंदिरासमोर उभी राहिली की गावामध्ये एवढी शांतता पसरली जायची की भजन करणाऱ्यांनी येऊन बसावं आणि भजन न करणाऱ्यांनी सुद्धा येऊन बसावं. ही ताकद गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांची होती. काय ताकद आहे महाराज, या काय सामर्थ्य आहे त्या महात्म्यांमध्ये. नुसतं पाहिलं तरी आनंद वाटायचा, समाधान वाटतंय. हे महात्म्यांच्या साधनेचं, तपश्चर्येचं हे फळ आहे. विठ्ठल जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या चरित्रातला एक प्रसंग सांगतो ना. अभंगाच्या पहिल्या चरणात प्रवेश करतो. महाराजांची एक दिवस देवपूजा आटोपली. सकाळची वेळ, गळ्यामध्ये विणा घेतला आणि महाराज भजनाला निघणार. इतक्यात आईसाहेब आल्या. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नी जिजाई. त्यांना महाराज प्रेमानं आवले म्हणायचे. जिजाई आल्या, महाराजांचं दर्शन घेतलं. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 2 जिजाई भाग्यवान आहेत. एवढ्या 2 जिजाई लक्षात ठेव बरं. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 2 जिजाई भाग्यवान आहेत सावंत मामा. पहिल्या जिजाईने स्वतःच्या कपाळावरचं कुंकू या महाराष्ट्राच्या भूमीला दिलं, म्हणून महाराष्ट्राला पंचम वेद पाहायला मिळाला. तो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नी जिजाई भाग्यवान आहेत. आणि दुसऱ्या जिजाई भाग्यवान आहेत की ज्या जिजाईने स्वतःच्या पोटचं लेकरू या महाराष्ट्राच्या भूमीला दिलं, की ज्या लेकरानं वयाच्या 16व्या वर्षी भगवान गोराडेश्वराच्या पिंडीवर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केला, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध केला, वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्याकरता निघाले, वयाची 50 वर्षातले 35 वर्ष फक्त तुमच्या माझ्याकरता समर्पित केले. याच लेकरामुळे
आज आपल्या अंगणातील तुळस, मंदिरावरील कळस माता भगिनींचं सौभाग्य अबाधित आहे. आज आपण कीर्तन करतोय, आज आपण धर्मकार्य करतोय. याचं श्रेय कोणाला जात असेल तर या लेकराला जात आहे, की ज्या लेकरानं तुमच्या माझ्याकरता तब्बल 361 किल्ले जिंकले. 361 किल्ले जिंकून सुद्धा एकाही किल्ल्याला स्वतःचं नाव न देणारे या विश्वातले एकमेव एक राजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि छत्रपतींना ज्यांनी जन्म दिला त्या राजमाता जिजाऊ भाग्यवान आहे. 2 जिजाई आहेत. आईसाहेब आल्या महाराजांचं दर्शन घेतलं. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भजनाला निघालेत. दर्शन झाल्याबरोबर शुभम दादा पायावरती आईसाहेबांचे अश्रू पडायला लागले. त्यावेळी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज विचारतायत, आवले काय झालं रडायला तुला? रडू नाही तर काय करू? तुम्ही भजनाला जाता, माझी तक्रार नाही. तुम्ही भजनाला कुठेही जा, पण जिथं जाणार आहे ती जागा मला सांगा, कारण त्या जागेवर तुमची शिदोरी मला तिथं पोहोचवायची आहे. आणि तुम्ही जेवले तरच माझं पोट भरत आहे. तुम्ही एक प्रसादाचा अन्नाचं कण घेतला ना की माझं पोट भरतं. काल तुम्हाला शोधता शोधता 4 वाजले. सकाळची न्यारी तुमची 4 वाजता झाली. वाईट वाटलं. आज तुम्ही कुठं जाणार आहात भजनाला ते जरा सांगाल का? त्यावेळी महाराज म्हणतात, माझे काही ठिकाण नक्की नाही. माझे पाय जिकडं जातील तिकडं मी भजनाला जाणार आहेत. म्हणजे मी तुम्हाला वेळेवर जेवण देऊ शकणार नाही हो कधीच. आईसाहेब रडायला लागल्या. रडणाऱ्या आईसाहेबांना शांत केलं. आवले रडू नको, मला शोधायचं एक उपाय आहे. आजपर्यंत कोणाला सांगितलं नाही, फक्त तुला म्हणून सांगतो. आणि तुम्ही सगळे मंडळी प्रेमाची आहेत, मी पण फक्त तुम्हाला म्हणून सांगतो. तुम्ही काय उद्या दुसरं कोणाला सांगायचं नाही. हां, सगळे प्रेमाचे आहेत म्हणून तुम्हाला म्हणून सांगतो. त्यावेळी जगद्गुरू म्हणतात, मला शोधायचं ना तर एक उपाय आहे. इंद्रायणीच्या पुढे शिदोरी घेऊन आली. हो, 3 रस्ते फुटतात. हो, त्या 3ही रस्त्यांची माती घ्यायची, कानाला लावायची. ज्या रस्त्या मातीतून श्री विठ्ठल जय विठ्ठल असा ध्वनी येईल त्याच रस्त्याने मी गेलेलो असेल. काय चमत्कार आहेत गुरुजी. एका महात्म्यांच्या पदस्पर्शानं मातीनं सुद्धा भजन करावं. एका महात्म्यांच्या हाताच्या स्पर्शानं गोवऱ्यांनी सुद्धा भजन करावं. एका महात्म्याच्या येण्यानं अख्ख्या गावाने अख्ख्या परिसरानं भजन करावं. या महात्म्यांनी अशी कोणती साधना केली आहे, त्या साधनेचं वर्णन जगद्गुरू करतायत अभंगाचं. कीर्तन कीर्तन सांग, कीर्तन प्रस्तावना थांबवतो. अभंगाच्या पहिल्या चरणात आपण प्रवेश केलाय. पहिलं चरण आहे कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कीर्तन चांग कीर्तन चांग असे 2 शब्द वापरले जगद्गुरूंनी. शास्त्रामध्ये एकच शब्द 2दा वापरायला परवानगी नाही.
तरी पण महाराजांनी एकच शब्द दोनदा वापरलेत. बरेच अभंग आहेत, अमर आहा खरे की पहा खोटे हे. एक शब्द दोनदा का वापरला? दुरुक्तीचा दोष लागतो, तरी पण एक शब्द दोनदा वापरला. त्याचं कारण आहे, संतांची जागृती दोन प्रकारची आहे. एक कर्तव्य जागृती आणि दुसरी स्वरूप जागृती. पहिलं कीर्तन चांग कर्तव्य जागृती करता आणि दुसरं कीर्तन चांग स्वरूप जागृती करता. विठ्ठल आमचं पहिलं कर्तव्य की जे भगवंत आम्हाला सांभाळतात, जे भगवंत आम्हाला आजपर्यंत इतके जपतात, आपण त्यांच्या सानिध्यात राहणं हे आपलं कर्तव्य आहे. भगवान शिवचिदंबर बाबांच्या दरबारात आलं की इतकं प्रसन्न वाटलं अप्पा, इतकं प्रसन्न वाटतं. इथं दास राजाराम बाबांचं सानिध्य आहे, इथं सद्गुरू लक्ष्मणगिरीजी बाबांचं सानिध्य आहे, इथं सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचं सानिध्य आहे, इथं सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांचं सानिध्य आहे, इथं गुरुवर्य महंत श्री गुरु रामगिरीजी बाबांचं सानिध्य आहे. या महात्म्यांच्या सानिध्यानं ही भूमी पवित्र झाली आहे. म्हणून इथं आल्याबरोबर किती टेन्शन असू द्या, कितीही थकवा असू द्या, तो काही सेकंदात निघून गेल्याशिवाय राहत नाही. या भूमीचं पावित्र्य आहे. जेथे वैष्णवांचा वास धन्य भूमी पुण्यदेश, जे धन्य भूमी पुण्यदेश, धन्य भूमी पुण्यदेश. जी साधना घडली त्या साधनेचं पावित्र्य आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. आणि या भूमीवर आपल्याला सेवा करता येते, हे आपलं फार मोठं भाग्य आहे. हो, म्हणून भगवंताच्या सान्निध्यात राहणं हे आमचं कर्तव्य. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. भगवंताचं भजन करणं म्हणजे भगवंताच्या ऋणातनं उतराई होण्याचा अल्पसा केलेला प्रयत्न. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कर्तव्य. दुसरे स्वरूप. भगवंताच्या स्वरूपानं आम्ही जन्माला आलो. आमचं जे स्वरूप आहे ते आपण नावाभोवती शोधतो. पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, आपल्याला नाव अगोदर मिळालं का श्वास अगोदर मिळाले? श्वास. आपल्याला नाव आपणच दिलं का देवानं दिलं? आपण दिलं. आपल्याला श्वास आपणच दिले का देवानं दिले? देवानं. मग आपले श्वास महत्वाचे का नाव महत्वाचं? श्वास. श्वासाच्या महत्वानं जे आमचं जीवन संचलित आहे त्याला आमचं स्वरूप मानतात. आणि हे स्वरूप जपण्याचं काम
भगवंत करतात. म्हणून भगवंताचे लेकरं म्हणून आपण जन्माला आलो, हे आमचं स्वरूप आहे. मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी नावाचा नाही तर मी देवाचा, हे माझं स्वरूप आहे. विठ्ठल विठ्ठल जन्माला आलो त्यावेळी आपली बुद्धी निष्पाप होती, निरागस होती. त्या बुद्धीला प्रपंचाचा स्पर्श नव्हता आणि ती बुद्धी भगवंताची बुद्धी मानली जाते. जन्माला आलेलं जे बाळ आहे ते आप्पा ओळख असणाऱ्याकडे पण जातं आणि ओळख नसणाऱ्याकडे पण जातं, बरोबर. त्याला ओळख लागत नाही आणि ते सगळ्यांनाच आनंद देतं. ही हरिरूप बुद्धी आहे. हां, आमच्याकडे बाजारचा दिवस होता. एका जणाला पगार द्यायचे होते 3 जणांची. ते पगार द्यायला काही पैसे नव्हते. तो सकाळी सकाळी टेन्शनमध्ये चहा घेत होता. नेमकं बाहेरून आवाज आला, घरात आहे का कोणी? अरे माझे फोन का उचलीत नाही, पगाराचं काय आज? ते तिघांपैकी एक जण दारात आला. आणि आता काय करावं बा, आपल्याकडे तर पैसे नाही आहेत, पैसे तर दे नाही, बाजारचा दिवस आहे, काय केलं पाहिजे आता? त्याने जवळ बाळ होतं, ते जवळ बाळ बसलेले आहेत. त्या बाळाला म्हणे, भैया बाहेर जे काका आलेत ना त्यांना जाऊन सांग माझे बाबा घरात नाही म्हणून. लेकरू पळत गेलं बाहेरच्या काकांना, म्हणे काका माझ्या बाबांनी घरातून सांगितलं बाहेर जे काका आलेत ना त्यांना सांग माझे बाबा घरात नाही. आता लेकराची ही जी बुद्धी आहे ही हरिरूप बुद्धी आहे. ऐका बरं, जन्माला येताना जी बुद्धी आमची होती तीच देह ठेवताना झाली पाहिजे. याला म्हणतात होय अंग हरिरूप. ऐका, प्रपंचामध्ये स्पर्श झाला, प्रपंचामध्ये ममत्व जोडलं गेलं की आपल्याला प्रत्येकाला कर्म करावीच लागतात आणि त्या कर्माच्या अनुषंगानं आपल्याला या प्रपंचात गुंतत जावं लागतंय. मग ही गुंतवणूक कामापुरती ठेवणं आणि काम संपल्यानंतर बाजूला होणं याकरता प्रभावी साधन म्हणजे कीर्तन भक्ती आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मग हरिरूप जीवन म्हणजे काय? ऐका बरं का, संसारामध्ये राहून सगळ्यांना सारख्या नजरेनं पाहणं याला म्हणतात होय अंग हरिरूप. प्रपंचातलं कोणताही ममत्व जवळ न ठेवता आनंदी राहणं याला म्हणतात होय अंग हरिरूप. प्रपंचामध्ये प्रसंग कोणताही येऊ द्या, आपण फार गोड वाक्य बोलले मगाशी तुम्ही की प्रपंचामध्ये कोणताही प्रसंग येऊ द्या, परमार्थाची ताकद अशी आहे की येणाऱ्या माणसाला आम्ही आनंदानं साजरं करतो. ही परमार्थाची ताकद असते. म्हणजे लागो नेदी पाप पुण्य अंगा, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. मग ना पापाचा स्पर्श होतो, ना पुण्याचा स्पर्श होतो, ना कर्माचा स्पर्श होतो, ना ममत्वाचा स्पर्श होतो. आम्ही सगळ्यांना आनंदानंच साजरं करतो. आणि खरं तर मी एक सांगू का, कीर्तन आणि परमार्थ हा आनंद घेण्याकरता आहे. कीर्तन हे टेन्शन जाण्याकरता आहे, कीर्तन हे टेन्शन घेण्याकरता नाही. काही जण कीर्तनात इतकं टेन्शन घेऊन बसलेले असतात का जणू काय कीर्तन संपल्यावर आता आपलं येऊन मुडकं दाबतो का काय, बा नेमकं काय करतोय. माणसाचं जीवन आनंदी असावं. आपल्याला पाहिलं ना, आपल्याला भेटलं ना की भेटणाऱ्याला फ्रेश वाटलं पाहिजे. आपल्याला भेटल्यावर भेटणारा फ्रेश होऊन नाही आला पाहिजे, त्याला फ्रेश वाटलं पाहिजे. हा, माझ्या जगद्गुरूंचा चेहरा इतका प्रसन्न असायचा. तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू, नाका चरफडू घ्या रे तुम्ही. हे आपल्या मस्तीत जीवन जगणारे महात्मे आनंदामध्ये असावं. आणि आनंद असं जसं जी मिळत नाही हे दिव्यत्व आहे, ही फार मोठी कसोटी असते. हो, हे प्रपंचातलं दुःख विसरण्याकरताच भगवंताचं चिंतन आहे, त्याला म्हणतात होय अंग हरिरूप. माझ्या नाथबाबांनी गंगोत्रीचं तीर्थ आणलं. राजूबाबा ते तीर्थ गंगोत्रीहून आणलं होतं, अलाहाबादवरून, आणि ते भगवान रामेश्वराकरता आणलं होतं दक्षिणेमध्ये तामिळनाडूत. हजारो किलोमीटरचा पायी प्रवास. माझ्या नाथबाबांनी ज्यावेळी भगवान रामेश्वराच्या नगरीत प्रवेश केला, आता ते तीर्थ आहेत, अनर्थे महाराज ते तीर्थ देवाला अर्पण करायचं. मध्ये रखरखीत वाळवंट लागलं. त्या वाळवंटामध्ये तानेने व्याकुळ झालेलं गाढव पाहिलं. नाथबाबांनी क्षणाचाही विलंब न करता ते कावडीतलं तीर्थ त्या गाढवाला पाजलं. सोबतचे मंडळी म्हणे, बाबा आपण हे तीर्थ गाढवा करता आणलं का देवा करता आणलं?
त्यावेळी माझे नाथबाबा म्हणतात, माझा भगवान रामेश्वर जसा मंदिरात आहे तसा या जीवात सुद्धा आहे. तो माझ्यासमोर व्याकुळ होत असेल आणि मी जर त्याच्या जवळून निघून जात असेल तर हा काही परमार्थ नाही आहेत. म्हणून नाथबाबांच्या घरी 36 वर्ष भगवंत राहिले. याला म्हणतात होय अंग हरिरूप. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आजीना वृत्तीने पाहिला, आजीना वृत्तीने पाहिला. हा विठ्ठलाची, विठ्ठलाची, विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप. विठ्ठल जळी तळी भरला, रिता ठाव नाही उरला. आजीव्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची, विठ्ठला. भगवान परमात्मा सगळ्यांच्या अंतःकरणात आहे आणि प्रत्येकाचा आदर करणं हा ग्राउंड लेवलचा परमार्थ आहे. सगळ्यांशी प्रेमानं राहणं हा ग्राउंड लेवलचा परमार्थ आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा, हा ग्राउंड लेवलचा परमार्थ आहे. सगळ्यांमध्ये आनंदी राहणं ही फार मोठी कसोटी असते आणि त्या कसोटीत आपल्याला सगळ्यांना उतरवण्याकरता कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरिरूप. ऐका बरं, माझ्या माता द्रौपदीनं दारावर आलेला अतिथी विनमुख जाऊ द्यायचं नाही. सतत माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं भजन करावं. हे आखवो है आखवो जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार व मुख है, बेकार व मुख है, जो रहे व्यर्थ बातों में. मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से नहीं है शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया एक ही नूर. प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया एक ही नूर. प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं सांसों की माला पे सिमरू मैं ठिकाना. सांसों की माला पे सिमरू
असते अप्पा. भजनामध्ये माणूस सहज तल्लीन होऊन जातो पा. माता द्रौपदीनं अखंड जय कृष्ण श्रीकृष्ण भजन करावं. आणि एक दिवस माझ्या माता द्रौपदी गंगा मैयाच्या दर्शनाला आल्या. प्रातःकाळची वेळ. गंगा मैयाचं दर्शन घेतलं. प्रातःकाळ झालेला. आणि गंगा मैयाचं दर्शन झाल्याबरोबर गंगा मैयाच्या तीर्थामध्ये एक सिद्ध महापुरुष स्नान करत होते, साधू बाबा. माता द्रौपदीला खूप आनंद झाला. त्यामुळे की आज आपलं भाग्य आहे, आपल्याला गंगा मैयाचे दर्शन होतंय आणि साधू बाबांचे दर्शन होतंय. माता द्रौपदी बाहेर थांबल्या. साधू बाबांचं स्नान आटोपलं ना की बाबांच्या पायावर डोकं टेकून आपण दर्शन घेऊ, याकरता माता द्रौपदी उभ्या राहिल्या. आणि साधू बाबांचं स्नान सुरू आहे, स्तोत्रपठण सुरू आहेत. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुट जळाडी कारुण्य सिंधो भव दुःख हारी. तुझा बीन शंभो मज कोण तारी. बाबांचे स्तोत्र संपले, डोळे उघडले. समोर एक दृश्य पाहिलं की आपल्या कमरेचा लंगोट त्यांनी गंगा मैयाच्या तीर्थामध्ये वाहून जाताना पाहिलं. आपल्या कमरेचा लंगोट वाहून गेलं. मागे आजूबाजूला कोणी दिसतंय का पाहतात. मागे माता द्रौपदी उभ्या आहेत. बाबा आशीर्वाद द्या. स्नान आटोपला असेल तरी या, मला आपल्या पायावर डोकं टेकून दर्शन घ्यायचंय. बाबाने खाली मान घातली. पोरी, आज तुला आशीर्वाद नाही, तू घरी जा. मी घरी येईल आशीर्वाद द्यायला. जा, तू माझ्या लेकी सारखी आहे. जा, घरी येईल मी. जा जा जा. माता द्रौपदी म्हणे मी घरी नाही जाणार, मला तुम्ही आत्ता आशीर्वाद द्या. घरी तर याच, तिथंही आशीर्वाद द्या ना, आत्ता पण द्या. प्रातःकाळची वेळ आहे, मी संधी का सोडणार आहे, द्या आत्ता आशीर्वाद. बाबा रागवले. अरे तुला सांगितलेलं कळत नाही, जा तू. साधूचं रागवणं हे प्रसाद असतं. गुरुवर्य नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांचा राग ज्यांनी डोळ्यांनी पाहिला आणि तो राग ज्यांनी सहन केला ना, त्यांच्या जीवनाचं कल्याणच होऊन गेलं. हो, साधूंचे शब्द, साधूंचा एक एक क्षण हे प्रासादिक असतो आमच्याकरता. घरी जा. माता द्रौपदी म्हणे मी नाही जाणार घरी, मला आशीर्वाद द्या. नाहीतर मग आशीर्वाद का देत नाहीत कारण सांगा. साधू बाबा म्हणे माझ्या कमरेचा लंगोट वाहून गेला, कमरेला लंगोट असेल तर आशीर्वाद द्यावा. माता द्रौपदी म्हणे बाबा तुम्ही मला आता लेकीसारखे म्हटले ना, मग जर लेकीने बापाच्या कमरेला लंगोट बांधून दिला तर त्यात लेकीचा कमीपणा थोडाच आहे. अहो तिचं भाग्यवान लेकीची सेवा आहे. माझ्या माता द्रौपदीनं क्षणाचाही विलंब न करता एक लंगोट तयार केला आणि साधू बाबाच्या कमरेला बांधून दिला. साधू बाबाचे डोळे भरून आले. अरे भाग्यवान पोरगी आहेस तू, फार भाग्यवान लेक आहेस तू. या साधूचा आशीर्वाद आहे तुला. आज एका साधूला तू वस्त्र पुरवलं, एका साधूला तू वस्त्र पुरवलं. ज्यावेळी तुला वस्त्राची गरज लागेल त्यावेळी विश्वाचा मालक तुझं वस्त्र झाल्याशिवाय राहणार नाही. हा या साधूचा आशीर्वाद आहे. याला म्हणतात हरपले देह
छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की जय। टाळी वाजवा सर्व विद्यार्थ्यांकरता। अभंगाचं दुसरं चरण आणि आपली वेळ संपली। भजनामध्ये 4 अवस्था आहे। पहिली अवस्था भजनात प्रेम असावं 1, भजनाचा छंद लागावा 2, भजनामध्ये नाचावं 3 आणि भजनामध्ये बसल्या बसल्या डोळावं 4। या 4 अवस्थेंमुळे प्रपंचाचा सहज विसर पडतो। भगवंत आमच्या सगळ्यात जवळचे सोयरे आहेत। एकदेशी जीवकळा हा सकळा सोयरा। भगवंत आमच्या जवळ येतात, समीप राहतात, सानिध्यात राहतात। आमच्या सोबत भगवंत राहिले की काळ जिंकला जातो। काय उरेल तुका म्हणे पुढे काही, तुका म्हणे उरला देव गेला भेव त्या काळी। काळ हा सहज जिंकला जातो। जो काळ आपल्याला रात्रंदिवस भीती घालतो, घडी घडी काळ वाट याची पाहे, तो भजनातून जिंकला जातो। संतांनी नामस्मरणच एवढं पवित्र केलं ना की त्या नामस्मरणाला आणि त्या साधनेला, त्या तपश्चर्येला शब्दामध्ये मोजता येणार नाही। माझ्या कानोपात्रा मातेचं भजन इतकं पवित्र आहे। टाळ मृदंगाच्या गजरामध्ये पंढरपूर क्षेत्रामध्ये कान्होपात्रा माता आल्या आणि त्यांनी भगवंताला प्रश्न केला की या जगावर सत्ता तुमची आहे का बादशाची आहे? मला बादशाचं सैन्य आलं शोधायला। त्यावेळी भगवंताला विचारलं, मला तुम्ही स्वीकारा, मी बादशाकडे जाणार नाहीत। माझी आई तुम्ही आहेत, माझे वडील तुम्ही आहे। नाद पांडुरंग टाळ मृदंगाचं गाणं, नाद पांडुरंग टाळ मृदंगाचं गाणं, जीव हरी नाम देहा झाला वृंदावन। सखा गण गोत तुरे तूच पंच प्राण, माऊलीची माया मन आभाळा समान। भीतीचा लळा रे लागला लागला, भीतीचा लळा रे लागला, विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला पंढरीचा विठ्ठला। नाद पांडुरंग टाळ मृदंगाचं गाणं, जीव हरी नाम देहा झाला वृंदावन। सखा गण गोत तुरे तुझ पंच प्राण, माऊलीची माया मन आभाळा समान। भीतीचा लळा रे लागला लागला, भीतीचा लळा रे लागला, विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला पंढरीचा
इच्छेनं देह समर्पणाचं भाग्य प्राप्त झालं. याला म्हणतात तुका म्हणे उरला देव गेला बेव त्या काळी. सगळ्यांनी हात वरती करा आणि चिदंबर महास्वामी बाबांचं भजन करायचं. सद्गुरू राजाराम बाबांचं सगळ्यांनी भजन करायचं. सगळ्यांनी हात वरती केलेत. राहू द्या सकाळपर्यंत. आता चिदंबरा चिदंबरा श्री शिव चिदंबरा चिदंबरा शिव हर चिदंबरा 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 शिव हर चिदंबरा हो चिदंबरा चिदंबरा शिव हर चिदंबरा शिव हर चिदंबरा शिव हर चिदंबरा हो शिव हर चिदंबरा 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 शिव हर चिदंबरा शिव चिदंबर महास्वामी महाराज की. आणखीन एक भजन आहे. आता हात वरती नका घेऊ, खालीच हात ठेवा आणि टाळी वाजवा. राजा राम राजा राम राजा राम राजा राम बोला बोला माझा सगळ्यांनी बोला जरा. वा 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 वा. राजा राम राजा राम राजा राम राजा राम सद्गुरु 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 राजा राम राजा राम वाह महाराज वाह महाराज. सद्गुरु राजा राम राजा राम सद्गुरु राजा राम राजा राम हो सद्गुरु राजा राम राजा राम सद्गुरु राजा राम 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 राजा सद्गुरु दास राजा राम महाराज की. ज्ञानेश्वर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर झालेली चिंतन सेवा. स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज यांची कृपा. परमश्रद्धेय महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरला यांचा आशीर्वाद. गुरुवर्य बाबांच्या कृपेनं प्राप्त झालेली सेवा. सद्गुरु चिदंबर महास्वामी बाबांच्या चरणी
सद्गुरू दास राजाराम बाबांच्या चरणी समर्पित करतो. आजच्या सेवेचा योग आदरणीय हरिभक्तीपरायण पूजनीय कैलासजी अप्पा, आदरणीय पूजनीय दीक्षित गुरुजी या दोघांच्या आज्ञेस्तव केशवजी महाराज शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये माझे जिवलग मित्र आपल्या परिसराचं वैभव हरिभक्तीपरायण अमोलजी महाराज गाडे, हरिभक्तीपरायण उत्तमजी महाराज गाडे यांनी आग्रह केला ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचवली आहेत. त्याबद्दल ग्रामस्थ मंडळी, देवस्थानचे सर्व पदाधिकारी आणि सर्व माझे तरुण मित्रांचे मी अंतःकरणपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. आज संयोजकाला एक धन्यवाद द्यायचे आहेत. सद्गुरू राजाराम महाराज यांचा जन्म सोहळा, जन्म उत्सव, त्याचबरोबर संत तुकाराम महाराज यांचा प्रयाण आणि या योग्य वेळेला योग्य माणसाचं कीर्तन सेवा घडली असं मला वाटतं. आपल्या पंचक्रोशीचं आपल्या भागाचं एक वैभव आहेत. दोन्ही बंधू आहेत तुम्ही, आणि मला असं वाटतं तुमची भजन सेवा सुद्धा या मंदिरात झालेली आहे. या मंदिराबद्दल तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही, स्वामीबद्दल सांगायची गरज नाही, परंतु येणाऱ्या समाजाला, येणाऱ्या लोकांना, नवीनांना चिदंबर कळावा, राजाराम कळावा, या सप्ताहाचा मुख्य हेतू आहे. आणि आज तुम्ही एकच प्रमाण दिलं, ज्यांनी कोणी तेव्हा होतो तुकाराम आता झालो राजाराम, हेच आजच्या कीर्तनाचं खरं वैशिष्ट्य आणि योग्य आहे. आणि आमची अपेक्षा तीच आहे. मी तर असं म्हणेन, पुढच्या वर्षी योगाला तर तुम्ही त्या नावावर कीर्तन करा आणि करावं, तेव्हा होतो तुकाराम आता झालो राजाराम. तुम्ही कराल. पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांच्या मंदिर समितीच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद. अशीच तुमची प्रगती घडो. त्याचबरोबर आजचं संत पूजन, संत भोजन श्रीयुत गोकुळ नानासाहेब पाटील कुंजिरी यांचाही कृपा आहे, त्यांनी इकडे यायचं आहे. त्याचबरोबर आजचं अन्नदान श्रीयुत एकनाथ गजानन बोरगे यांच्या वतीनं आहे, त्यांनाही धन्यवाद. आपण समोर या. त्याचबरोबर सकाळची चहा नाश्त्याची व्यवस्था कृष्णा कारभारी गायत्री यांच्या वतीनं नियमित आहे. त्याचबरोबर दुपारचं भोजन सुरेश मधुकर बोर्डे, चंद्रशेखर मधुकर बोर्डे आणि भाऊसाहेब वाणी यांच्या वतीनं आहे. आणि हां, तर पुन्हा एकदा उद्याची कीर्तन सेवा ही संगीतताई कातोरे यांच्या वतीनं राहील. आपण जर लवकर आलात तर लवकर कार्यक्रम सुरू होतो आणि तुम्हाला दोन शब्द चांगल्या प्रकारे ऐकायला मिळतात. तुम्ही उशीर आला तर त्याला महाराज काय करतील. तर पुन्हा एकदा तुम्हाला भगवान बाबासाहेब पाटील चौधरी यांच्या वतीनं आहे, त्यांना धन्यवाद.